सर सर आत्ता सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत। नॅन्सी पेलोसी रवाना झाल्यात दक्षिण कोरियासाठी। मात्र एकंदरीतच सध्याची जी काही स्थिती आहे त्या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेनं सुनावणं चीनला, या सगळ्याकडे कसं बघताय? नक्कीच आपण मागच्या काही तासातली जी तैवानच्या आसपासची परिस्थिती आपण त्या ठिकाणी पाहिली तर एक प्रकारे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती। पण अगोदर सुद्धा मी म्हटलं होतं आणि आता सुद्धा जे आहे मी त्याच भूमिकेवर ठाम आहे की अमेरिकेचे जो बायडन असो किंवा चीनचे जे आहे शी जिनपिंग असो, हा फक्त अग्रेसिव्ह पोस्चरिंग दाखवण्याचा जो आहे तो एक प्रकार आहे। म्हणजे चीनमध्ये जर आपण पाहिलं तर शी जिनपिंग जे आहे लोकल स्तरावर वेगवेगळ्या प्रश्नांचा सामोरं त्या ठिकाणी जात आहेत। इकॉनॉमिकली जर आपण पाहिलं, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे आहे एक प्रकारे त्यांची अर्थव्यवस्था जी आहे त्यांना घसरण लागलेली आहे। त्यांची जी झिरो कोविड स्ट्रॅटेजी होती त्याविषयी सुद्धा जे आहे लोकांमध्ये असंतोष आहे आणि ओव्हरऑलच जे आंतरराष्ट्रीय ज्या प्रकारचा दबाव चीनवर पडतोय त्याच्या अनुषंगाने कुठेतरी शी जिनपिंग यांना त्यांच्या जनतेला दाखवून द्यायचं आहे की तैवानच्या बाबतीत जो आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा सेन्सिटिव्ह इश्यू आहे त्याविषयी जे आहे आम्ही कुठलीही माघार घेणार नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचं अग्रेसिव्ह पोस्चरिंग हे चीनतर्फे केलं जातं। दुसऱ्या बाजूला जर आपण अमेरिकेचा विचार केला तर जो बायडन यांची सुद्धा जी आहे परिस्थिती लोकल स्तरावर काही फार चांगली अशातला भाग नाही। आता 2च महिन्यानंतर त्या ठिकाणी मिड टर्म इलेक्शन्स होणार आहेत आणि मिड टर्म इलेक्शन्सला जर जो बायडन यांना सामोरं त्या ठिकाणी जायचं असेल तर ते सामोरं जाण्यासाठी जो बायडन यांना सुद्धा हे दाखवणं आवश्यक आहे की आम्ही सुद्धा जे आहे कणखर भूमिका घेतो। एक प्रकारे अमेरिकेविषयीची जी इमेज त्या ठिकाणी क्रिएट झालेली आहे की त्यांचे जे सहकारी देश आहेत त्या सहकारी देशाच्या बाजूला ते उभे राहत नाहीत। अफगाणिस्तानचं उदाहरण असो किंवा युक्रेन रशिया या संघर्षामध्ये सुद्धा ज्या प्रकारे युक्रेनला सपोर्ट करणं आणि ज्या प्रकारे रशियाला नामोहरम करणं अपेक्षित होतं ते आता सुद्धा जे आहे अमेरिकेला साध्य करता आलं नाही। मग ही सगळी पार्श्वभूमी पाहता नान्सी पेलोसी यांची जी तिला त्या ठिकाणची व्हिजिट होती त्या व्हिजिटच्या माध्यमातून जो बायडन असो किंवा शी जिनपिंग असो अशा प्रकारचं अग्रेसिव्ह पोस्चरिंग त्या ठिकाणी दाखवत आहे। नक्कीच तैवान स्ट्रेटमध्ये चीननं मोठ्या प्रमाणावर आपल्या नौदलाच्या महत्वाच्या जहाजा त्या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या आहेत, एअरक्राफ्ट कॅरियर त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। पण असं जरी असलं आणि काही हद्दीपर्यंत मला वाटतं तैवानच्या हद्दीतली काही आयलँड जी आहेत बेटा आहेत त्या बेटांवर जो आहे कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीनतर्फे केला सुद्धा जाऊ शकतो। पण उघडपणे माझ्या मते अमेरिकेला ते आव्हान देणार नाहीत, तैवानवर मात्र दबाव निर्माण करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करू शकतील। सर एकीकडे आपण रशिया युक्रेन युद्ध बघतो आहोत, म्हणजे त्यानं फक्त त्या 2 देशांचंच नाही तर जवळपास जगभरातच त्याचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे फटका बसलाय, जवळपास सगळ्या देशांना बसलाय। अशातच आता इथे सुद्धा जवळपासच युद्धाचे किंवा युद्ध सदृश परिस्थिती ही दिसते आहे किंवा तशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते असं दिसतंय। एकंदरीतच या येणारा हा पुढचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा असेल, विशेषतः भारताची भूमिका या सगळ्यात महत्त्वाची असेल। नक्की श्रुती, अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आपण विचारला। मागच्या 3 महिन्यामध्ये युक्रेन आणि रशिया या 2 देशांमध्ये संघर्ष होतोय पण त्याचे परिणाम संपूर्ण जगावर झालेले आपल्याला दिसत आहेत आणि आज घडीला जगामधल्या 100 पेक्षा सुद्धा जास्त अर्थव्यवस्था अशा आहेत की ज्या एक प्रकारे ज्या आहेत अर्थव्यवस्था रिसेशन मध्ये किंवा जे आहे एक प्रकारे दिवाळखोरीकडे जे आहे त्यांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे। आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा रोल जो होता तो युक्रेन आणि रशिया या संघर्षाचा होता। युक्रेन रशियामध्ये असणारी अन्नधान्याचं उत्पादन असो, सोयाबीन त्या ठिकाणी असो, फ्युएल इंधनाशी संबंधित प्राइसेस असो, या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम जगावर झालेला आपल्याला दिसला युक्रेन रशिया युद्धामुळे। आणि आता एवढं काय कमी होतं जर तैवानच्या माध्यमातून चीनसारखी एक महासत्ता अमेरिकेसारख्या महासत्तेला भिडली किंवा तशा प्रकारची युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ऑलरेडी मागच्याच काही तासांमध्ये आपण पाहतोय अमेरिकेमधला असो किंवा चीन मधला असो शेअर मार्केट हे जे आहे त्या ठिकाणी खाली पडलेलं आहे। त्याही पलीकडे जाऊन तैवानकडे जर आपण पाहिलं तर तैवानमध्ये मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर मायक्रोचिप्सची निर्मिती होत असते आणि जर अशा संघर्षामध्ये तैवान त्या ठिकाणी अडकला तर संपूर्ण जगामध्ये मायक्रोचिप्स आणि त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ॲटम्स असो, मोबाईल ॲटम्स असो, त्या सप्लाय चेनला कुठेतरी बाधा पोहोचेल आणि त्याच्यामुळे जे आहेत किमती वाढतील। एवढंच नाही, तैवान स्ट्रीट जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर एशियन देशांमधून मोठ्या प्रमाणावर ज्या जहाजा ठिकाणी मालवाहू जहाजा त्या ठिकाणी जातात तर मोठ्या जहाजांपैकी 88% जहाजा या तैवान स्ट्रेट मधून जातात आणि तिथंच जर अशा प्रकारचा संघर्ष होत असेल तर ग्लोबल सप्लाय चेन आपण ज्याला म्हणतो ती ग्लोबल सप्लाय चेन डिस्टर्ब होईल। त्याचा विपरीत परिणाम भारतावर सुद्धा होईल, किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील, पेट्रोलियम पदार्थांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील आणि ग्लोबल सप्लाय चेन डिस्ट्रप्शन झाल्यामुळे एक प्रकारे जे आहे इलेक्ट्रॉनिक ॲटम्स असतील त्याचबरोबर मोबाईल आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या सुद्धा किमती त्या ठिकाणी वाढतील। ही झाली एक बाजू। दुसरी बाजू जर आपण स्ट्रॅटेजिकली किंवा सामरिक दृष्ट्या जर आपण पाहिलं खरोखरच असा संघर्ष झाला आणि
चीनची यामध्ये सरशी झाली तर माझ्या मते चीनसाठी आज टॉप मोस्ट प्रायोरिटी ही तैवान आहे आणि तैवानवर एक प्रकारे त्याने कब्जा केला किंवा त्या ठिकाणी डॉमिनन्स त्याने निर्माण केला तर चीनची जी आहे एक प्रकारे त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि लगेच त्याच्यानंतर जे आहे दुसरा त्याचा होरा हा जो आहे भारताशी सटीक असणारी जी लाईन ऑफ ऍक्च्युअल LAC आपण ज्याला म्हणतो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल लडाखच्या परिसरामध्ये त्याचबरोबर अरुणाचलच्या प्रदेशामध्ये सुद्धा एक प्रकारे जे आहे कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीन त्या ठिकाणी करू शकेल. नक्कीच या युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगावर ग्लोबल सप्लाय चेनवर आणि त्याहून महत्वाचं भारतावर जे आहे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होणारच आहेत. सर या सगळ्यात या पुढच्या काळात भारताची भूमिका किंवा भारत नेमका कोणता स्टँड मांडतो काय या संदर्भात आपली भूमिका मांडतो अधिकृतपणे याकडे लक्ष असेल कारण एकीकडे अमेरिका आहे दुसरीकडे चीन आहे आणि हे सगळं घडतंय ते अगदी आपल्या दारातच किंवा आपल्या जवळच. बरोबर आहे म्हणजे नक्कीच भारतासाठी जे आहे तैवान स्ट्रीट मधली जी ओव्हरऑल जी पोझिशन आहे ती स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाची आहे आणि जर अशा प्रकारची युद्ध सदृश्य परिस्थिती किंवा संघर्ष जर त्या ठिकाणी निर्माण झाला तर नक्कीच उघडपणे भारत जो आहे ती अमेरिकेची बाजू त्या ठिकाणी घेईल. कारण मागच्या 6 वर्षांमध्ये अतिशय महत्वाचे अशा प्रकारचे संरक्षणाशी विषयी आपण करार केलेले आहेत आणि भारत जो आहे अमेरिकेचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जे आहे खरं पाहिलं तर तैवानला आज सुद्धा भारतानं जे आहे अधिकृतरित्या म्हणजे डिप्लोमॅटिकली जर आपण पाहिलं तर आपली एम्बसी त्या ठिकाणी नाहीये. आज सुद्धा सो कॉल्ड वन चायना प्रिन्सिपलच्या अंतर्गत आपण बीजिंग स्टीच चायनाला जो आहे खरा चायना अशा प्रकारे आपण म्हणत असतो. पण असं जरी असलं तरी तैवान जो आहे एक प्रकारे ज्याला आपण म्हणतो नेसेंट डेमोक्रेसी नवजात अशा प्रकारची लोकशाही आहे आणि लोकशाही मूल्यांचं जतन करणं हे जगातली सर्वात मोठी लोकशाही भारताला सुद्धा तशा प्रकारची भूमिका घेणं आवश्यक आहे आणि वेळोवेळी तशा प्रकारची भूमिका भारत घेत आलेला आहे. म्हणूनच युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून असो आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून असो तैवानशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारची लोकशाही मूल्ये यांना जे आहे कुठेतरी उभारणी देण्यासाठी भारत येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करेल आणि जर युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर नक्कीच चायनाची साथ न देता अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची साथ भारत हा नक्कीच देईल. क्वाडमध्ये सुद्धा जपान ऑस्ट्रेलिया त्याचबरोबर अमेरिका आणि भारत असल्यामुळे क्वाड सुद्धा जो आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या घटनांच्या अनुषंगानं ऍक्टिव्ह होऊ शकतो. नक्कीच सर या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असंही म्हटलं जात आहे की एकंदरीतच अमेरिकेची ही स्ट्रॅटेजी तिकडे रशिया युद्धात गुंतलेला आहे त्यामुळे रशियाचंच अतोनात नुकसान होत आहे. दुसरीकडे आता चीन सुद्धा जर युद्धात गुंतून राहिला किंवा अशा प्रकारे चीनकडून काही आगळीक करण्यात आली तर त्याचा फटका अर्थात जसा इथे रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसला तसा तिथे चीनच्या अर्थव्यवस्थेला बसेल आणि एक प्रकारे अमेरिकेची ही स्ट्रॅटेजी आहे असंही बोललं जात आहे. बिलकुल बरोबर आहे. ही थिअरी नंबर 1 आहे की अमेरिकेसाठी 2 महत्वाचे जे त्यांचे आज घडीला ऑलरेडी रशियाला जे आहे युक्रेन युद्धामध्ये आणि त्यांच्या सोबतीला त्या युक्रेनच्या सोबतीला नाटो जे त्या ठिकाणी आहेत ती नाटो सदस्य राष्ट्रांच्या सोबतीला जे आहे त्यांनी त्या ठिकाणी घेऊन संघर्ष त्या ठिकाणी करतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर चायनाला जर अशा प्रकारच्या युद्धामध्ये त्यांना गुंतवून ठेवता आलं तर एक प्रकारे अमेरिकेची जी आहे कुठेतरी जे आहे म्हणजे अमेरिकेला तो ऍडव्हान्टेज त्या ठिकाणी मिळू शकेल. पण दुसरी थिअरी अशी आहे की ज्या ठिकाणी संघर्ष होत असेल जगभरामध्ये असा संघर्ष झाल्यानंतर नक्कीच तो जो आहे अमेरिकेसाठी फायद्याचा ठरतो. कारण अमेरिकेसाठी 2 राष्ट्रांमधले युद्ध म्हणजे एक प्रकारे जे आहे शस्त्रास्त्र विकण्यासाठीचं मार्केट अशा प्रकारे त्याला त्या ठिकाणी पाहता येतं आणि तैवानमध्ये जर असं युद्ध त्या ठिकाणी झालं तर नक्कीच तैवानला जे आहे जास्तीत जास्त मदत करण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शस्त्रास्त्र विकता येईल आणि याच्यातून सगळा फायदा जो आहे तो नक्कीच त्या ठिकाणी अमेरिकेचा होऊ शकेल. नक्कीच धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या